हॅलो गाईज, नमस्कार. तुम्हाला माहीत असेल की नवरात्री उत्सव चालू आहे, तर आम्ही निघालो सुप्रसिद्ध ठिकाणी ठाण्याला देवीचे दर्शन करायला टेनाकाच्या येथे. तर तुम्ही बघताच आहे की स्टेशनला उतरत नाही, तर ताईला लागलेली होती भूक. तर स्टेशनच्या नियर बाय लोकेशनवरती आम्ही शोधत होतो फूड कॉर्नर. ते किंग बर्गर म्हणून आम्हाला दिसलं, तर तिकडे जाऊन ताईने घेतलं होतं फ्रेंच फ्राईज, मोमोज, आणि मी तिच्याकडे बघत बसली होती कारण की मला काही दुसरा पर्यायच नव्हता. माझा फास्ट फूड असल्यामुळे तिने माझ्यासाठी मागवलं होतं ज्यूस. आमच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. गप्पा रंगत रंगत तिचा आनंद काही गगनात मावेना, तुम्ही बघताच आहे. तर आम्ही निघालो, ऑटो पकडली आणि पोचलो त्या क्षणी त्या एरियात जिथे आम्हाला फायनली जायचं होतं. अनएक्सेप्टेड होतं आम्हाला की तिथे एवढी गर्दी असतानाही आमची जी डायरेक्ट दर्शनाला एंट्री झाली ती बघून तर आम्ही खूप अजबच झालो. कारण की तिथे आम्हाला एक सर भेटले ओळखीचे. त्यामुळे असं बोलू नये, देवाच्या ठिकाणी चाललोय तर आपण ज्या मनाने जातो, ज्या श्रद्धेने जातो, तर तिथे सगळ्या गोष्टी ज्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्यामध्ये पण आपण तेवढंच इन्व्हॉल्व प्रामाणिक असलं पाहिजे. आणि देवी इकडे काही माझं जास्त मागणं नाही, एवढंच की जे काही माझ्या आयुष्यात चांगलं असेल ते तू घडवून आण बस. हे बघा, हे बघताय तुम्ही वातावरण, एवढी पॉझिटिव्हिटी होती. ते जे भजन कीर्तन चालू होतं ते तर अप्रतिम होतं. आम्ही स्वतः त्याच्यामध्ये इतकं इन्व्हॉल्व झालो होतं की आम्हीही त्या भजनामध्ये बसलो होतो, त्याची मजा घेत होतो.